दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घमासान झाल्याचं ऐकिवात येत आहे। या बैठकीत आणि त्यानंतर झालेल्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत निधी वाटपावरनं मानपमान नाट्य रंगलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्याकडनं होत असलेल्या निधी वाटपाविषयी नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवारांनी निधी वाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक दिल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करण्यात आली। शिवसेना मंत्र्यांचा हा संताप पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या बैठकीमध्येच अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेशही दिल्याची माहिती आहे। दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अजित पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती मिळते। अजित पवार यांना देखील आपण बोलवलं गेलं होतं, त्या संदर्भात काय नेमकी बैठक झाली आहे? नाही, आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे। त्यामध्ये आढावा आता समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मात्र माध्यमांमध्ये वेगळ्या येताना पाहायला मिळतात। तुमच्या अर्थ खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलेलं आता ठेवा ना, त्यांनी पण ठेव। ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे, त्यांचं सगळ्यांचं स्वागत। आणि आज बारामतीमध्ये एका महत्त्वाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडतेय। ही मतमोजणी आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची। कारण या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्याची युती टळल्याची कबुली स्वतः अजित पवारांनी दिली आहे। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। घडलं असं आहे की बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची बनवली। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक लढवली आहे आणि ते जिंकून सुद्धा आल्यात। दादांच्या निळकंठेश्वर पॅनलसमोर तावरे आणि शरद पवारांच्या पॅनलचं आव्हान होतं। तर दुसरीकडे अजित पवारांची शरद पवारांच्या पॅनलमधील उमेदवार शिवाजीराव जगताप यांच्यासोबत चर्चा सुरू होती असं दादांनी सांगितलं। दोघांमध्ये 2-3 वेळेला चर्चा झाल्याची कबुली स्वतः अजित दादांनी दिली आहे। पण मग जर पडद्याआड ही चर्चा सुरू होती तर मग युती का टळली, जागा वाटपाबद्दल काही चर्चा झाली का, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवारांनी कशी उत्तरं दिली आपण पाहूया। शरद पवारांनी तुम्हाला काही ऑफर दिलेली होती का जागांच्या संदर्भात? कसली? पॅनलमध्ये येण्याच्या संदर्भात, तुमच्या पॅनलमध्ये येण्याच्या संदर्भात? मला त्याच्या संदर्भामध्ये मला वरिष्ठ कोणी बोललेलं नव्हतं, परंतु तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप, ज्यांना SN जगताप वकील नावाने ओळखलं जातं, ते माझ्याशी त्या ठिकाणी बोलत होते आणि त्यावेळेस चर्चा त्यांची माझी 2-3 वेळेला चर्चा झाली। पण किती जागा देणार होता तुम्ही? किती जागांचा प्रस्ताव शरद पवारांकडनं आलेला होता, तो मान्य करण्यात आला का? तो तुम्हाला सांगायचं काही कारण नाही। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या युती संदर्भात म्हणजे 2 राष्ट्रवादीच्या युती संदर्भात काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी काय विधान केलं होतं ते सुद्धा पाहूया। सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही। पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे। पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद मिळवण्यासाठी सगळी चर्चा सुरू आहे, त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि इथे सत्ता राखण्यासाठी किंवा सत्ता आणण्यासाठी सगळं राजकीय वजन अजित पवारांनी खर्ची केलंय। आणि इतकंच काय तर अजितदादांनी थेट कारखान्याच्या चेअरमन पदावरती दावा ठोकलाय। पण अजितदादांनी लढवलेली ही कारखान्याची निवडणूक त्यांचे काका शरद पवारांना काही रुचलेली दिसत नाहीये। कारण पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना शरद पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। कारण या निवडणुकीसाठी
गेले काही दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत तळ ठोकून होते. अजित पवारांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. विशेष म्हणजे खुद्द अजित पवारांनी निवडणूक लढवली, कारण त्यांना कारखान्याचं चेअरमन व्हायचं होतं. निवडणूक प्रचारातच अजित पवारांनी ते जाहीर केलं होतं. सगळ्यांनी पॅनल टू पॅनल तुम्ही या 20 लोकांकडे बघू नका, त्याच्याकडे बघा, माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार. खरं तर अजित पवार यांच्याकडे राज्याच्या अर्थ खात्याची जबाबदारी आहे. तसंच ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पण असं असतानाही त्यांना माळेगाव कारखान्याचं चेअरमन का व्हायचंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय. तर इकडे अजितदादांच्या काकांनाही ते फारसं रुचलेलं नाही. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी ती नाराजी बोलून दाखवली. सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांची निवडणूक लढवू नये. मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत सरकारी पदांवर असताना कधीही सहकारी संस्थांची निवडणूक लढलो नाही. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरची व्यक्ती जो कारखाना प्रमुख असेल तर तो विरोधकांना न्याय कसा देईल, असा सवाल शरद पवार यांनी विचारला. ठीक आहे, तर त्यांचं मत आहे, माझं मत आहे उभं राहायचं. काय म्हणणं तुझं? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या पॅनलची लढत पारंपरिक राजकीय विरोधक चंद्रराव तावरेंशी होती. तसंच काका शरद पवारांनी सुद्धा आव्हान उभं केलं. पण अजित पवारांनी या सर्व निवडणुकीत राजकीय अस्त्रांचा वापर करणार असल्याचं जाहीर केलं. सभासद तसे कमीच आहे, आपल्याकडे हजारो कार्यकर्ते, हजारो माझे सहकारी पण आहेत. कोण कुठं आहे, कोण कुठं आहे, कोण कुठं आहे ते बोलत नाही, नाहीतर लगेच आचारसंहितेचा भंग केला. ते काय करायचं ते मी करीन. मी सगळ्या यंत्रणा कामाला लावणार आहे. अजित पवारांनी माळेगावसाठी चांगलाच जोर लावला होता, त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली. पण अजित पवारांनी कारखान्याची निवडणूक लढवल्यामुळे पुन्हा एकदा काका पुतण्यात वाद रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या आपल्या राज्यामध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मनसेनं याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे सरकारचाच भाग असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केल्यावरती अनेकांच्या भुवया उंचावल्या. 1ली ते 4थी हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही, आग्रह नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात. एकीकडे सरकारनं शैक्षणिक धोरणाचा आधार घेत प्राथमिक शाळेत 3री भाषा शिकवली जाईल असा GR काढलाय. तर दुसरीकडे महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतात की प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांवरती हिंदीचा भार नको, 1लीपासनं हिंदी सक्ती नको. अजित पवार नेमकं काय म्हणाले आपण पाहूया. काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली. मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये. 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये हिंदी असू नये. 5वीपासून हिंदी असावं. 1लीपासून मराठी त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. आता आपण 1लीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे. साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही. परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही.